सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा प्रसिद्ध कास तलाव आता भरून वाहतोय। गेल्या आठवडाभरापासून सातारा शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला। त्याचमुळे या भागातील धरण, नद्या, तलाव यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। कोल्हापूरमधल्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे राधानगरी धरणातून सुमारे 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। विसर्ग केल्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला। आतापर्यंत राधानगरी धरण 59% भरले आहे। जेलमध्ये ज्या वस्तू मिळतात त्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे देऊन सुद्धा कारवाई झाली नाही असा मोठा दावा राजू शेट्टींनी केलेला आहे। मुख्यमंत्र्यांना घोटाळे करणारे लोक आवडतात, मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून ते काम करतात असा गंभीर आरोप शेट्टींनी केलेला आहे। कोल्हापुरातील कारागृहामध्ये शिक्षा भोगून आलेल्या कैद्याने खळबळजनक दावा केला। तुरुंगामध्ये कैद्यांना व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचा आरोप या कैद्याने केलेला आहे। जेलमध्ये तंबाखू, बीडी, दारूची सोय केली जाते, विक्री केली जाते आणि यासाठी विशिष्ट रक्कम मोजावी लागते असा दावा कैद्यांनी केलेला आहे। एकाच खोलीमध्ये एकाच ओढणीने तरुण आणि तरुणीने जीवन संपवलेले सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील ही घटना आहे। आत्महत्या करणाऱ्या तरुण आणि तरुणींनी भाऊ बहीण असल्याचा उल्लेख एका चिठ्ठीत केलेल्या दरम्यान आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीने दोघांच्या मृत्यूचं गूढ वाढलेलं आहे।